गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? कालचा व्हिडिओ नक्कीच आपल्याला कारक राहिला. का? कारण का आपण कालच प्रेडिक्शन केलं होतं की मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंगची शक्यता जास्त आहे आणि वरनं खालच्या लेवल्स येणं शक्य आहे. ओके. प्लस आपण पण बोललो होतो काल की एक इन्व्हर्टेड फ्लॅग अँड पोल बनतो ज्याची टार्गेट्स खाली अचीव्ह होतील. आपण 480 चे टार्गेट दिले होते. लगभग मार्केटनी 500 पर्यंत दिलेत. 20 पॉईंट मागे पुढे आहेत. पण हे 20 पॉईंट मागे पुढे आपला टार्गेट जरी अचीव्ह झाला तरी तो एवढा काही आपल्याला फायदेकारक नव्हता. सत्य आहे ते सत्य आहे. असं कुठलाही माणूस प्रो ट्रेडर बोलत असेल की मी आज ह्या इकडनं मी ट्रेड घेतलाय तर पॉसिबल नाही, कारण का ह्या धावत्या कॅन्डल मध्ये ट्रेड घेणं मुश्किल असतं. आणि आपण मोस्टली माझी मुलं, माझी सेशन्स वाले, माझी क्लास वाले, मी स्वतः मोस्टली 10च्या नंतर एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतो. का? कारण का 10 नंतर आहे ना आपल्याला मार्केटची दिशा कळते. मार्केटमध्ये किती बायर्स आहेत, किती सेलर्स आहेत आणि एक दिशा कळल्याच्या नंतर वरची आहे खालची, त्यानंतर ट्रेड करण्यामध्ये मजा येते. पण मार्केटने तसं काय केलं नाही. मार्केटने काय केलं, मार्केटने लगभग 1:30 वाजेपर्यंत मार्केटनी एक फ्लॅग अँड पोल चा एक विषय बनवला. तो माझ्या मी फॅमिली ग्रुपवरती पण टाकलेला की बाबा मार्केट खाली जातंय. ओके. हे मी टाकले सकाळी 12 वाजता की मार्केट ह्या लेवलला आहे, फ्लॅग अँड पोल बनवतोय. लाईफ इज शॉर्ट, वेट फॉर द सेटअप. 12:30 नंतर एक ट्राय करा, अदरवाईज सीए कॅपिटल एक्सपायरी मध्ये काम करा. थांबलं पाहिजे. जेव्हा मी लोकांना सांगतोय थांबायचं आणि मी स्वतः ट्रेड करतो म्हणजे मी चुकीचं करतोय. हे पेशन्स, हा धीर, हा डिसिप्लिन जिथपर्यंत तुम्हाला येणार नाही तिथपर्यंत तुम्ही टार्गेट तुमचे अचीव्ह करू शकणार नाहीत, तुमची स्वप्न पूर्ण करू शकणार नाहीत. काल नक्कीच बोललो तो इन्व्हर्टेड फ्लॅग पण बोललो, त्याचा फायदा झाला लोकांना. नंतर सांगितलं अप अँड डाऊन. ओके. तर मी सगळं बोलून दिलं व्यवस्थित पद्धतशीर आणि त्याप्रमाणे लोकांनी ट्रेडिंग केली. ओके. मी असं काही खास केलं नाहीये, कारण का मार्केट ऍक्च्युली जेव्हा आपण बोलतो की मी खालच्या साईडला आहे आणि मार्केट आपल्या विरुद्ध दिशेने जात असेल ना, तेव्हा आपली सायकोलॉजी खूप गडबडते. मग आपण काय करतो, पटकन इथे बसायचं बघतो. आता बघा, मी व्हिडिओमध्ये सांगू शकलो असतो, की अरे मी इथे घेतलंय, इकडनं ब्रेकआउट झाला. असं नाही. इथे एक छोटी स्कॅल्पिंग केली, कारण का स्कॅल्पिंग करण्याचं कारण तुम्हाला सांगतो. हा विषय मी माझ्या ह्याच्यामधून शिकवतो. इथे चांगला पुलबॅक झालाय. पुलबॅक म्हणजे ना, मार्केट मी तुम्हाला हरवायला दाखवतो की खाली पडताना मार्केट एकतर ब्रेकडाऊन करून परत रिटेस्ट करून खाली आलं पाहिजे, किंवा मार्केट इथे सपोर्ट घेऊन असा ब्रेकडाऊन. बघा, लेवल तर तीच होते ना, पण कुठली रिट्रेसमेंट भेटते ही बघणं खूप जरुरी आहे. आणि इथे जराशी रिट्रेसमेंट भेटली, मी 10-15 पॉईंट काढले आणि गप्प राहिलो. कारण का मला माहितीये इथे एक रेसिस्टन्स आहे जो मार्केटला परत खाली आणू शकतो, आणि मार्केट तसंच झालं. नंतर मी इकडनं मार्केटला बघायचं सोडून दिलं, माझा कम्प्युटर बंद केला आणि गपचूप राहिलो. का? कारण का मला माहितीये उद्याचा दिवस माझ्यासाठी खास आहे. मार्केट आता ह्या रेंजमध्ये आहे. रेंज का? नक्कीच बघा, ही एक लेवल आणि ही एक लेवल. मार्केट त्याच रेंजमध्ये, आणि अशा रेंजमध्ये मॉर्निंगची पहिली कॅन्डल जी बनले जी खूप स्ट्रॉंग सेलिंगची होती, त्यानंतर स्ट्रॉंग सेलिंग बरोबर स्ट्रॉंग बाईंग पण होती. बघा ना तुम्ही मध्ये. मग ह्या लेवलला मार्केट इकडनं ह्या लेवलला मार्केट काम करेल, म्हणजे 700ची लेवल खूप स्ट्रॉंग झाली आहे. त्यामुळे ट्रेडिंग करणं जरासं अवघड झालंच आहे सगळ्यांना, आणि हे मान्य करणं जरुरी आहे. लाईव्ह वरती मी सांगतोय. सगळे युट्यूबवरच बोलतात, अरे मैंने यहाँ से लिया, मी इकडनं घेतला, मी तिकडनं घेतला, मी एवढा प्रॉफिट केला. असं काही नसतं. मिथ आहे, भ्रम आहे. बोलायला बोलतात सगळी, करत कोण नाही. मी करतो तेव्हा मी माझ्या फॅमिली ग्रुपवरती नक्कीच टाकतो. कारण का पारदर्शक असणं जरुरी आहे, ट्रान्सपरन्सी असणं जरुरी आहे. ओके. लोकांना फसून का बंगले बांधायचे नाहीत. देवानी मला खूप दिलेलं आहे, माझी ट्रेडिंग खूप सुंदर चाललेली आहे. हा, पण जेव्हा आपण सोशल आणि आपलं कर्तव्य पालन करत असतो ना, तेव्हा त्याची जिम्मेदारी आणि जाणीव असली पाहिजे. हर एक गोष्टीला महत्व असतं, कारण का मी बोलल्यानंतर खूप सारी लोक ट्रेडिंग करत असतात. ओके. त्यामुळे मला खूप जिम्मेदारी आहे. मी जे शब्द टाकतोय त्या विषयामध्ये मला अभ्यास करणं जरुरी आहे. शेवटी येतोच गोष्ट अभ्यासाची. तर ठीक आहे, आज का असं झालं नाहीये. आज जर प्रॉफिट भेटलं असेल, मार्केट इकडं वरती गेलं, मार्केट इकडनं खाली गेलं, एम पॅटर्न मधला खूप काही गोष्टी झाल्यात, खूप लोकांनी ट्रेडिंग पण केली असतील.
4-5 जणांचे मेसेज आले, सर झालं काम आज. इथे एम पॅटर्नला मी ट्रेड केलेला, इथे मी ब्रेकआउटला घेतलेला, इथे इव्हनिंग स्टार मध्ये मी 5-10 पॉईंट काढले. 5-10 पॉईंट काढणं खूप अवघड नाहीये मार्केटमध्ये, रोज नाही भेटत पण अवघड नाहीये. ओके, तर आता येऊया उद्याच्या विषयी. काय म्हणताय, उद्याची एक्सपायरी खूप स्पेशल आहे, तुम्हाला सांगतो का. कारण का उद्या 20 तारीख निफ्टीची शेवटची वीकली एक्सपायरी, निफ्टीची वीकली एक्सपायरी शेवटची आहे 20 तारखेची. म्हणून उद्या मजा तर येणारच आहे आणि उद्या चांगला पैसा बनण्याचा एक मार्ग दिसत आहे. म्हणून मी सांगितलं आज कॅपिटल सेव्ह करा, कारण का उद्या प्रीमियम अजून मेल्ट होऊन आपल्याला जे आज 70-80 ला प्रीमियम भेटत होते ना, ते उद्या आपल्याला 30-40 रुपयाला भेटतील आणि इथे तुम्ही जास्त लॉट घेऊन, क्वांटिटी घेऊन मजा करू शकता. हा, पण जास्त लॉट नाही, लगभग 1-2 लॉट घेऊन करा, कारण का एक्सपायरीला मुवमेंट फास्ट असतात आणि तिथे तुम्ही ट्रॅप होऊ शकता. एकदा अडकलात तर मग परत मार्ग नाही, कारण का प्रीमियम तिकडनं डिके होत जाणार, भले मार्केट साइडवेज असलं तरीही. ओके, तर आता येऊया बघूया उद्या मार्केट असं काय करू शकेल. कारण का उद्याचा अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. उद्याचं पुरं दृष्टिकोन समजणं जरुरी आहे, प्रिडिक्शन समजणं जरुरी आहे. आपण येऊया 15 मिनिटाच्या चार्ट वरती. ओके, आपण 15 मिनिट चार्ट वरती येऊया आणि बघूया. ओके, 15 मिनिटावरती तुम्हाला क्लिअर कट दिसेल मार्केट एका रेंज मध्ये आहे. ठीक आहे, रेंज मध्ये आहे. ओके, त्यानंतर आपण जरा क्लिअर चार्ट बघूया. क्लिअर चार्ट जास्त सुंदर दिसतं सगळं आणि क्लिअर दिसतं. ओके, तर मार्केट रेंज बॉन्ड आहे. ओके, जरासं खाली गेलं वरती आलं म्हणजे इथेच आहे, पुढे गेलं नाहीये. पण बघण्याचा दृष्टिकोन असा येतो, जी आपली ही लाईन आहे ना, ही बघा, लगभग हा जो ग्रीन झोन आहे आपला, जो नो ट्रेडिंग झोन होता. ओके, जो सप्लाय झोन आपला आहे, सॉरी डिमांड झोन जो आहे तो 720 आहे. 720 म्हणजे हा बघा, नक्कीच तुम्हाला कळेल. म्हणजे मार्केटनी खालचं बॅरिश मुवमेंट दाखवलंय आणि परत खालीच बंद झाले. मग याला पण पुलबॅक बोलू शकतो का, तर थांबा जरा. 5 मिनिटाचे अनालिसिस झाले, तुम्ही पॉइंट नोट करत बसा आणि मग तुमचं कन्क्लुजन काढा की तुम्हाला काय वाटतंय. मग ठीक आहे, मी माझं फक्त म्हणणं मांडत आहे. ह्यावरती तुम्ही काय करता हे खूप निर्भर करतं. ठीक आहे, मी कुठे टिप देत नाहीये, मी फक्त एक लर्निंग प्रोसेस सांगतो तुम्हाला. तुमचा एक थॉट प्रोसेस, माइंड प्रोसेस कसा असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला उद्याचा दिवस चांगला जाईल. फक्त हाच माझा प्रयत्न असतो. ठीक आहे, तर 15 मिनिटाच्या नंतर आपण 30 मिनिटावरती येऊया. ओके, मार्केटमध्ये हा जो झोन आहे, नंतर तुम्ही बघाल तर ह्या झोनला मार्केटने रेस्पेक्ट करून वरती गेलेले आहे. ओके, पण मार्केटने वरती क्लोजिंग दिली नाहीये, मार्केटने त्याच लेवलला क्लोजिंग दिली आहे. म्हणजे आता वरची लेवल 720 ची आणि खालची लेवल 500 ची आहे. हे आपल्याला 30 मिनिटाच्या कॅन्डल कळतंय. ओके, मी जरा डीप जातोय आज, कारण का विषय तसा गंभीर झालेला आहे. 1 तासावरती काय होतंय, 1 तासावरती मार्केट आपल्याला टोटल बॅरिश दिसतंय. जी नेगेटिव्ह मुवमेंट आहे इथे आहे, एक पुलबॅक, इकडे एक पुलबॅक, पण मार्केटने परत तोच सीन चालू ठेवलाय. बघा, जेव्हा मार्केट पडतं ना खाली, तेव्हा जिथपर्यंत हा आपला लोअर हाय तुटत नाही ना, तिथपर्यंत मार्केटमध्ये बुलिशनेस नाहीये. म्हणजे लगभग जर मार्केटला फिरायचं तर मार्केट 850 ते 900 लेवल तोडलं तर फुल बुलिश येईल. ठीक आहे, मग त्या लेवलला तुम्हाला काय दिसतंय, त्या लेवलला तुम्हाला हे दिसलं पाहिजे. काय माहितीये का, हे बघा, हे डबल बॉटम. ती लेवल खूप वरती आहे, कारण मार्केट आता कितीला आहे, मार्केट आता 700-750 ला आहे. ठीक आहे, ही लेवल आहे. 720च्या नंतर पण एक मोठी रेंज बाकी आहे. पण आता जी आहे 720 ची लेवल आहे ना, ती खूप इम्पॉर्टंट झाली आहे आणि खालची लेवल 500 ची इम्पॉर्टंट झालेली आहे. म्हणजे 120 पॉईंट मध्ये मार्केटमध्ये आता तुम्हाला खेळण्याची गरज नाही. उद्या ह्या लेवलमध्ये खेळायचं नाहीये, हे आपल्याला कळलं. पण ही लेवल कधी येईल, 900च्या वरती कॉलिंग साठी. पण आता मी काय, आता मी बेरिश आहे. मी बेरिश आहे कारण का मार्केटची मुवमेंट अशी खाली आहे. ओके, त्यानंतर मी जर डेली चार्ट वरती येईन ना, तर तुम्हाला आहे ना, मी एक गोष्ट सांगतोय, ती समजून घ्यायचा प्रयत्न करा. मला आहे ना असं काहीतरी दिसतंय. ओके, मला दिसतंय म्हणजे हे तुम्हाला दिसत की नाही दिसत, हे खूप जरासं कठीण होतंय. पण हे दिसणं खूप जरुरी आहे. आता हे कसं दिसतंय आणि का दिसतंय हे समजणं जरुरी आहे. ओके, मी हा एक चार्ट ड्रॉ करतोय, बॉक्स ड्रॉ करतोय चार्ट वरती. तुम्ही तो समजण्याचा प्रयत्न करा.
याची ओपनिंग, रेडची ओपनिंग वरती, क्लोजिंग खाली. ठीक आहे, मग मी इकडनं हा बॉक्स केला आजपर्यंत असा. ओके, आता बघा मी इथे एक कॅन्डल अशी ड्रॉप करत आहे, याला आपण डोजी बोलतो. ठीक आहे, डोजी मग जराशी जाडी पण असू शकते, अशी हलकी जाडी पण असू शकते. ओके, जर डेली वरती मला कळते, नीट बघा आणि समजण्याचा प्रयत्न करा, मार्केट ओपनिंग वरती होते, ह्या लेवलला बंद झाले. ठीक आहे, लेवल कुठली तर ही वाली. ओके, मार्केट ओपन इथे होते आणि क्लोज इथे येते, चालेल. मार्केट दुसऱ्या दिवशी पण इथे ओपन झाले आणि क्लोज इथे झाले. मार्केट ओपन खाली झाले, क्लोजिंग इथे, इथे तर त्याच लेवलला क्लोजिंग भेटले, इन्व्हर्टेड ग्रेव्हाईट स्टोन बनलेला आहे. ओके, नंतर मार्केट इकडनं ह्याच लेवल खाली बंद झालेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये अशी कुठली तरी कॅन्डल बनलेली आहे. तर हे बघण्यासाठी ना तुम्हाला एकदा विकली वरती यायला लागेल, मग तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय ते. बघा मी तुम्हाला हे सांगतो की डोजी बनलेली आहे, ही विकली डोजी बनली. मग आता काय होतं, मार्केट जेव्हा 900 ची लेवल तोडेल, मी जास्त करून 920 पकडेन राऊंड फिगर साठी, तर 920 ची लेवल तोडेल तर मार्केट पॉझिटिव्ह होईल. नाहीतर मार्केट ही लेवल जेव्हा तोडेल, 500 ची लेवल तोडेल, तेव्हा मार्केट नेगेटिव्ह होईल. आणि पहिला टार्गेट माझा असेल 380 चा, कारण का इथे खाली काहीच नाहीये. असं बघेल तर हा सपोर्ट लगेच आहे 450 चा, पण मार्केट आता 100 पॉईंट वरती क्लोजिंग, म्हणजे आता बघा 500 550 ला मार्केट असेल तर 450 पर्यंत मार्केट आरामशीर येऊ शकतं. हा एक बघण्याचा दृष्टिकोन झालेला आहे. ओके, तर येऊया 5 मिनिटावरती आपल्या लेवल्स तुम्हाला कळले, 500, 720 आणि 500. ओके, 5 मिनिटावरती आपण येऊन बघूया. आता हे सगळं बंद करूया आणि 5 मिनिटात येऊन बघूया. ओके, बघा ह्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत. ही जी लेवल आहे 520 ची लेवल आहे. आपला झोन जो आहे ना, आता आपण खाली घेऊया हा वाला, आणि आता वरचा झोन जो आहे आपण इथे लावायचा. कुठे लावायचा आहे, ह्या लेवलला. ओके, वरच्या सगळ्या लेवल्स काउंट टाकूया, ट्रेंड लाईन काउंट टाकूया, कारण का मार्केटमध्ये आता ते सगळं निघून गेलेलं आहे. ओके, पण अभ्यास असा झाला पाहिजे की तो रोज चेंज केला पाहिजे. आपण एक लेवल लावून बसू शकत नाही, कारण का मार्केट रोज आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो. तर त्यामुळे शिकणं खूप जरुरी आहे, समजणं जरुरी. ओके, तर ही लेवल आहे. जसं 580 तुटलं मार्केटनी, तर मार्केटची खालची लेवल मला डायरेक्टली एक तासावरती येतोय मी डेली वरती. मी तुम्हाला सांगितले डेली वरती मला ही लेवल दिसते, ही बघा ही लेवल दिसते. ओके, तर मी तर 5 मिनिटं परत येतो आणि आपण अनालाइज करूया. आपण ह्याला पर्पल लाईन करूया, कारण का ती लाईन बरोबर दिसत नाहीये, आणि ह्याला जाडी पण करूया. ओके, पर्पल लाईन. आता गोष्ट 5 मिनिटाची करूया, पर्पल लाईन. त्यानंतर डायरेक्टली आपल्याला 320 चे टार्गेट दिसतात. ओके, उद्या मार्केटने काय केलं पाहिजे हे समजणं आता खूप अत्यावश्यक झालेलं आहे. ओके, हा झोन मी जो पॅरलल झोन लागला तो काढून टाकतो. बघा उद्या मार्केटने ना लगभग मला वाटतं मार्केट हलकंसं गॅप अप ओपन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, किंवा फ्लॅट. ओके ओके, कारण का सेलिंग आल्यावर इथे बायचं प्रेशर आहे, कारण हर वेळा बाईचा प्रेशर इकडनं येतोय. ओके, असं बघायला तर इकडनं पण एक बाईंचा प्रेशर आलेला, त्यामुळे इकडनं स्वाभाविक आहे 480च्या वर खाली इथे 480 ची लेवल ना, तिकडे एक प्रेशर निर्माण होणार आहे. तर मार्केटला आहे ना, पहिलं काय करू दे, मार्केटला ही लेवल तोडू दे, ह्या लेवलला रिटेस्ट करू दे, कुठल्या 480च्या. त्यानंतर तुम्हाला लगेचच खालचे टार्गेट बघायला भेटतील. नंतर आहे 320 चा टार्गेट. ओके, मध्ये आपण पाहिजे ते 400ची पण एक टार्गेट छोटं घेऊन ठेवा, कारण का मार्केट जर इकडनं राऊंड फिगर वरनं पण जर रिजेक्शन घेत असेल तर एक ही लेवल पण लावून ठेवा, कारण उद्या मार्केटच्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. ही 400ची लेवल आहे. ओके, आता मार्केट माझा ह्या लेवलला येईल, आणि जर मार्केटला वरती जायचं असेलच, बघा नीट आहे का, तर मार्केटने ना ही लेवल तोडून 750च्या वरती सस्टेन करून मार्केट जर वरती गेलं ना, तर आपल्याला वरची दिशा बघायला भेटेल. पहिला लेवल ही आणि दुसरी लेवल डायरेक्टली आपल्याला भेटते, ती आहे 900ची. ठीक आहे, उद्या बहुतांश बाईंग येणं
स्वाभाविक आहे, तुम्हाला का सांगितलं, कारण का बघा ही जी लेवल होती ना, इकडनं बाईंग आली, त्यामुळे इकडनं पण बाईंग येऊ शकते. त्यामुळे मार्केटला खेळायच्या अगोदर आहे ना, मार्केटला टाइम द्या. 10-10:15 नंतर एक दिशा बघा, त्यानंतरच काय करता असेल तर करा. इथे 620 नंतर एक 700 ची लेवल आहे आणि नंतर डायरेक्टली 900 ची लेवल आहे, 820 ची लेवल आहे, सॉरी 820 ची लेवल आहे. ओके, मार्केट इकडे 200 पॉईंट वरती आणि ते 200-300 पॉईंट खाली असा काहीतरी उद्याचा खेळ दिसत आहे. त्यामुळे खेळ कराल, पण तुमच्या बुद्धिमत्तेवरती आणि तुमच्या संयमावरती नियम ठेवा. माझं म्हणणं काय आहे की पहिलं थांबायला शिका, गोष्टीने समजा, त्यानंतर काहीतरी करा. ओके, कारण का फक्त ट्रेडिंग खाली खाली गेला, वर गेला, तर त्याला काही मतलब राहत नाही. ओके, त्याला काहीच मतलब राहत नाही. ओके, त्यामुळे उद्या एक्सपायरी असल्यामुळे सांभाळून करण्याचं काम करा. मी जास्त तुमचा वेळ घेतलाय, डिटेलिंग स्टडी केलेली आहे, कारण का उद्याचा दिवस खूप सुंदर असणार आहे. त्याला फक्त खराब नका करू, ओव्हर ट्रेडिंग करून जास्त लॉट ओढून 1-2 लॉट मध्ये काम करण्याचा प्रयत्न करा. एकदा लॉस झाला किंवा एकदा प्रॉफिट झाला, मार्केटमध्ये निघण्याचा प्रयत्न करा, थांबू नका, कम्प्युटर बंद करा आणि आपल्या कामाला लागा. ठीक आहे, कारण का ओव्हर ट्रेडिंग ना, आज 500 भेटले तर 1000 होऊ दे, 1000 लॉस असेल तर 500 तरी कव्हर करतो, असा विचार कधी करू ना, ते कधीच होऊ शकणार नाही, पॉसिबल नाही. मार्केट तुम्हाला बर्बाद करेल. त्यामुळे येणारा उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करतो. ठीक आहे, नवीन बॅच साठी आम्ही सज्ज झालो आहोत. मला खूप लांब लांबनं फोन येत आहेत. एक तर संभाजीनगर वरनं फोन आलेला आहे, म्हणजे B8, हे बघा, हे सगळे 8 वाले आहेत. एक जे आहेत संभाजीनगर, म्हणजे ह्या लोकांना इथपर्यंत पोहोचणं म्हणजे सातत्याने प्रामाणिक राहणं जरुरी आहे. ओके ओके, महाराष्ट्राच्या बाहेर किंवा इंडियाच्या बाहेर जाऊ, काम आपण किती करतोय मनाने आणि सत्याने, हे आपलं परिश्रम येतं. आज नाही उद्या आमची एक मोठी फॅमिली बनेल, जिथे 500 लोक पण असतील. आणि विचार करा, जेव्हा 500 लोक एकदाच सेलिंग करतील, तेव्हा मार्केटमध्ये काय कॅन्डल बनेल. ही स्वप्न आहेत, ही स्वप्न पुरी करणार. कारण का मी जेव्हा प्रवास चालू केला होता, तेव्हा असा विचार पण नव्हता केला की मी स्टॉक मार्केटमध्ये एवढं प्रसिद्धी कमवू शकेन, एवढं नाव कमवू शकेन, लोकांची मदत करू शकेन, बॅचेस चालू करू शकेन. पण ते पॉसिबल झालं का, बिकॉज मी पॉझिटिव्ह होतो. म्हणून मी हर वेळेला सांगतो, तुम्ही आयुष्यात पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी घडतात, नाही घडत, त्या का नाही घडत ह्याच्यावरती जास्त विचार करा, नशिबावरती जास्त दोष देत नका राहू. कारण का घडवणारा पण तोच आहे आणि बिघडणारा पण तोच आहे. आणि जिने आपल्याला जन्म दिला परमात्माने, तो आपल्या वाईट करण्यासाठी जन्म दिला नाही. माणसाचा जन्म सर्वश्रेष्ठ जन्म आहे. त्यासाठी आईबाबांना रेस्पेक्ट करा, सगळ्यांशी चांगलं बोला, फॅमिलीमध्ये हसत राहा आणि सगळ्यांना मदतीचा हात देत राहा. हीच अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. गुड नाईट, टेक केअर, धन्यवाद.